नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक्झॅक्टली एम-व्ही आर-टी-ओ मेन्सचा एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि पुढे आपण डिस्कस करूया की याच्यामध्ये असलेले सब्जेक्ट, त्यांचं वेटेज आणि आपल्याला कुठले रेफरन्स बुक्स वापरायचे आहेत, नोट्सची अवेलेबिलिटी आणि मागचा प्रीचा आणि मेन्सचा कट ऑफ याविषयी थोडक्यात आपण डिस्कस करूया. आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा कट ऑफ आणि इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचे मार्क्स, ज्यांनीही मेन्सला अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरणार आहेच. आता आयोगाच्या पहिल्या की प्रमाणे तुम्हाला थोडक्यात अंदाज आला असेल की तुमचे मार्क्स कुठपर्यंत येत आहेत आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता. थोडाही वेळ न वाया घालता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करायलाच पाहिजे. चला आपण बघूया एक्झॅक्टली या व्हिडिओमध्ये पुढचं कंटेंट. आता आपण बघितलं तर पेपर नेम, त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की MPSC EM-व्ही मेन्स एक्झाम असणार आहे आपली 2020ची. यामध्ये क्वेश्चन्सचा जो टाईप असणार आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. हेच मार्क्स तुम्हाला रँक ठरवणारे असतात, जो की रँक पुढे आपल्या पुढच्या पोस्टिंगसाठी, इंटर डिपार्टमेंटल पोस्टिंगसाठी हा खूप महत्त्वाचा ठरतो. यस. आता याविषयी आणखी काही विद्यार्थ्यांचे असे क्वेश्चन्स आहेत की सर स्टडी मटेरियल आपल्याला याचं कुठनं भेटणार आहे? सध्या तरी अवेलेबल तर हँड रिटन नोट्स असतील किंवा प्रिव्हियस इयर सॉल्व्ड क्वेश्चन्स पेपर असतील किंवा अनसॉल्व्ड क्वेश्चन पेपर्स असतील किंवा न्यू प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील किंवा बऱ्याचशा काही टेस्ट माझ्याकडे ज्या ऑलरेडी आहेत त्यात मी तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती एक्झाम स्टडी 1 यावरती मी 100% एक ना एक मटेरियल इथं पोस्ट करणार आहेच. आणि ज्यांना रेफरन्स बुक्स लागत आहेत तेही मी इथं पोस्ट करत चालेलच. आणि तसेच ॲडिशनल क्वेश्चन्स माझ्याकडे जे ऑनलाईनचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत किंवा रेफरन्स बुक्सचेही क्वेश्चन्स आहेत बरेचसे आणि बऱ्याचशा PDFs आहेत वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच्या, त्याही तुम्हाला ॲडिशनल प्रॅक्टिससाठी मी इथं पोस्ट करत चालेलच. त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा. नंतर व्हिडिओ लेक्चर्स, EM-व्ही आर-टी-ओचे व्हिडिओ लेक्चर्स एक्झाम स्टडी या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल असणार आहेच. सिलेबस जर बघितलं तर याचा सिलेबस काय असतो, मेन्स एक्झामला सिलेबस काय असणार तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा, तेही बघूया आपण कसं कॅटेगराईज केलं ह्याला. तर नंतर मोड ऑफ द पेपर आता डिस्कस केला आपण. ऑब्जेक्टिव्ह 4 ऑप्शन्स असणार आहेत. येस, यालाही निगेटिव्ह मार्किंग असते 1/4 पर क्वेश्चन प्रमाणे, म्हणजे जिथं 2 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो तर 1/4 प्रमाणे जर बघितलं तर आपण ऑलमोस्ट -1/2 म्हणजेच -0.5 ची आपल्याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे इथं प्रत्येकी चुकीच्या अँसरला. चला याच्यामध्ये जर आपण सिलेबस बघितला तर सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असे 3 सेक्शन्स आहेत. बट सेक्शन ए आपल्याला कंपल्सरी आहे, सेक्शन बी ला आपल्याला ऑप्शनल मध्ये सेक्शन सी असणार आहे. चला बघूया एक्झॅक्टली याच्यामध्ये. आणि वेटेज कसं आहे. आता आपल्यामध्ये एक्झाम जर बघितलं तर आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 30 मार्क्स क्वेश्चन्स 1 ते 15 म्हणजे 15 क्वेश्चन्स आपल्याला 30 मार्क्ससाठी असणार आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं वेटेज आहे. आणि हा या टाईपमध्ये सिलेबस जो की ॲज युजल गेटच्या एक्झामचं बेसिक्स आहे. हे ऑलमोस्ट कुठल्याही बुक्समध्ये आपल्याला हे कंटेंट अवेलेबल असणारच आहे. आणि याच्यामध्ये बघतोय आपण स्ट्रेस स्ट्रेन आहे, स्ट्रेन एनर्जी आहे, या टाईपचा हा सिलेबस आणि याचे हे 30 मार्क्स स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं पोर्शन. नंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजीज, यालाच आपण मॅन्युफॅक्चरिंग सायन्स म्हणतो किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणतो. 20 क्वेश्चन्स असणार आहेत 40 मार्क्ससाठी. क्वेश्चन नंबर 16 ते 35 याचे क्वेश्चन्स असतात. 2011च्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला तोच पॅटर्न दिसून आला आहे. 2013च्याही पेपरमध्ये 13ला प्री एक्झाम झाली नव्हती, एक्झॅक्टली मेन्स एक्झाम कंडक्ट केली होती. आणि 2017च्याही पेपर पॅटर्नमध्ये मेन्सचे आपल्याला हाच फॉर्मॅट दिसणार आहे. क्वेश्चन 16 ते 35, नंतर 36 ते 55 आपल्याला नंतर दिसून येणार आहे. थेरी ऑफ मशीन स्टॉर्म, त्याचेही 20 क्वेश्चन्स असणार आहेत 40 मार्क्सला. त्याचाही सिलेबस ही PDF तुम्हाला अवेलेबल असणारच आहे एक्झाम स्टडी 1 वरती लगेचच. नंतर आपण बघतोय हायड्रॉलिक्स, त्यालाच आपण फ्लूइड मेकॅनिक्स म्हणतोय. याचेही 20 क्वेश्चन्स 40 मार्क्ससाठी 56 to 75. आणि पोर्शन बघायला दिसतोय आपल्याला कमीच पोर्शन आहे. ऑलमोस्ट स्कोरिंग पोर्शन असतो हा फ्लूइड मेकॅनिक्सचा जनरली. मागच्या एक्सपिरियन्स प्रमाणे ऑलमोस्ट इथं 20 पैकी 20 सुद्धा मार्क्स मुलांना भेटलेले आहेत. थेरी ऑफ मशीन्समध्ये सुद्धा 20 पैकी 20 मार्क्स भेटलेले आहेत. एकच थोडासा क्वेश्चन 2017 थोडासा टिपिकल आला होता, एक्सेप्ट दॅट क्वेश्चन्स. बट प्रॅक्टिस असेल तर हे सगळेच क्वेश्चन्स पॉसिबल आहेत. आणि तसंच हायेस्ट वेटेजमध्ये आपल्याकडे हे 4 सब्जेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये हे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, थेरी ऑफ मशीन्स आहेत, फ्लूइड मेकॅनिक्स आहे आणि थर्मल इंजिनिअरिंग, थर्मोडायनामिक्स आहे. त्याचेही 20 क्वेश्चन्स 40 मार्क्स. सिलेबस आहेच इथे मेन्शन केलेला. यामध्ये आपण बघू शकतो की हा बेसिक सिलेबस आहे. ज्यांनी गेटचेही क्लासेस केले असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी प्रिपरेशन केली आहे, सेल्फ स्टडी केलं आहे, त्यांच्यासाठी हा बेसिक सिलेबस आहे.
त्यांना फक्त आहे त्या कंटेंट म्हणजे एकदा रिव्हिजन करून काही ॲडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह करणं हे अपेक्षित आहे त्यांच्याकडनं. चला, नंतर आहे ऑटोमोबाईल इंजिन्स, त्यालाच आपण आयसी इंजिन म्हणतो. त्याचे 15 क्वेश्चन्स असेल आपल्या 96 ते 110च्या 110 ह्या रेंजमधले हे क्वेश्चन्स असतात. आणि हा ऑटोमोबाईल इंजिन्स म्हणजे हा आयसी इंजिनचा जसा तसा सिलेबस आहे, जो आपण रिसेंट ट्रेंड्स मध्ये जी सुरुवात केली होती आपण आयसी इंजिनपासून, ते सगळं कंटेंट असणार आहे याच्यामध्ये. आणि हा एक आपल्यासाठीचा ॲडिशनल पॉईंट्स असणार आहे. हा हा ऑलरेडी आपला पोर्शन कव्हर झालेला आहे. याच्यामध्ये काही जे नवीन पॉईंट्स असतील त्याचा मी व्हिडिओ बनवणारच आहे. आणि तुम्हाला जर याला रेफरन्स बुक्स मी पुढे डिस्कस करेलच. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सच्या 10 क्वेश्चन्स असतात 20 मार्क्सचे. आणि बेसिक्स आहे इलेक्ट्रॉनिक्सचं हे. डायोड्स असतील, युजीटी असेल, बीजीटी असेल किंवा एम्प्लिफायर्स किंवा मायक्रो प्रोसेसर्स, याच्या नोट्स मी प्रिफरेबली मेन्शन करेन, हँड रिटन नोट्स. हा झाला सेक्शन ए. सेक्शन बी मध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हायड्रोलिक मशीन्स आहे, RAC आहे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग, आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे. प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज याच्यामध्ये बघितलं तर 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स म्हणजेच याचं वेटेज होतं 20 मार्क्स 20 मार्क्स आणि 20 मार्क्स या टाईपमध्ये. आणि क्वेश्चन्स नंबर 121 पासून 150 पर्यंत हा झाला सेक्शन बी. बट ह्याला ऑप्शनलमध्ये आपल्याकडे सेक्शन सी असतो. हा सेक्शन सी मध्ये जर बघितलं तर आपण तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा हा पोर्शन असतो. आता ही बाय चॉईस आहे, तुम्ही सेक्शन बी सिलेक्ट करू शकता किंवा सेक्शन सी सिलेक्ट करू शकता फॉर्म भरण्याच्या वेळेस मेन्सचा. तर याच्यामध्ये मुख्यतः ऑटोमोबाईल सिस्टम्समध्ये ऑटोमोबाईल सिस्टम्स किंवा व्हेकल मेंटेनन्स किंवा ट्रान्सपोर्ट्स मॅनेजमेंट हे टॉपिक्स आहेत. त्यांचंही वेटेज तसंच आहे, 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स 10 क्वेश्चन्स प्रत्येकी 20 मार्क्स 20 मार्क्स 20 मार्क्स या टाईपमध्ये आपले हे ऑलमोस्ट 60 मार्क्स. आणि तिकडे वरती 60 मार्क्स सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये ऑप्शनमध्ये तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता त्या टाईपमध्ये. चला, या टाईपमध्ये मुख्यतः हे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तेच मुलं सिलेक्ट करते की ज्यांचं ऑटोमोबाईल ऑलरेडी बेसिक्स आहे, स्ट्रॉंग आहे, किंवा ज्यांचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक किंवा बीई झालेलं आहे, त्यांच्यासाठी हे खूप सोपा पोर्शन असतो ॲक्च्युली. हा आता याच्यामध्ये क्वेश्चन असतो की सर कुठले बुक्स रेफर करायचे. आम्हाला जो काही पिरियड भेटला आहे सेल्फ स्टडीसाठीचा, यस तुम्हाला ह्या करोना इफेक्टमुळे जो काही बरेचसे क्लासेस बंद आहेत किंवा यस तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा यूज करू शकता. ज्यांनाही वाटतं की नाही आपला मेन्समध्ये आपण मेन्सच्या बाउंड्रीवरती आहोत किंवा आपण 100% मेन्समध्ये येणारच आहोत, तर त्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करायलाच पाहिजे, थोडाही वेळ वाया न घालवता. याच्यामध्ये जर पुढं बघितलं तर जर ज्यांना सेल्फ स्टडी करायचं आहे त्यांच्यासाठी इथं रेफरन्स बुक्स मी इथं सांगू शकतो तुम्हाला की यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, मॅन्युफॅक्चरिंग सायन्सला ॲज युजल इथं RK जैनचं ही बुक अवेलेबल आहे. थेरी ऑफ मशीन्समध्ये SS रतन अवेलेबल आहे. हायड्रोलिक मशीन्सला आणि ह्या फूड मेकॅनिक्सला म्हणजे हायड्रोलिक पोर्शन्सला RK राजपूतचं बुक अवेलेबल आहे. थर्मल इंजिनिअरिंगला आणखी इथं RK राजपूतचं बुक अवेलेबल आहे. PK नाग सुद्धा आहे, बट याची लँग्वेज थोडीशी टफ जाईल आपल्याला ही. आणि या जर तुम्हाला अगोदरची सवय असेल तर तुम्ही याला रेफर करू शकता. ॲज युजल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कुठलंही तुम्ही लोकल टेक्स्ट बुक जरी घेतलं तरी चालेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला, इथं काही अडचण नाही. तसे बरेचसे रेफरन्स बुक सुद्धा आहेत वेगवेगळे, तिमोशेंको असेल, पोपो असेल किंवा बियर अँड जॉन्सन असेल, बट लागत नाहीये. कुठलंही तुम्ही लोकल ऑथरचं जरी बुक रेफर केलं तरी चालेल. ऑटोमोबाईल इंजिन्सला सुद्धा ॲज युजल त्याच्यामध्ये व्ही गणेशन असेल किंवा माथुरान शर्मा असेल, IC इंजिनच्या रिलेटेडचं. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचे मी नोट्स तुम्हाला इथं टाकणारच आहेत. आणि प्रत्येक बुक्स जर तुम्हाला रेफर करायचं नसेल तर याच्या प्रत्येकाचे मी व्हिडिओ बनवणार आहे. येस, व्हिडिओ बनवणार आहे. आणि प्लस प्रत्येकाचे तुम्हाला हँड रिटन नोट्स मी इथं टाकणार आहे. आणि प्लस याच्यामध्ये प्रिंटेड स्टडी मटेरियल सुद्धा तुम्ही माझ्याकडनं 100% एक्सपेक्ट करू शकता. हे ऑलरेडी माझे गेटचे सब्जेक्ट्स आहेत. हे गेटला मी ऑलमोस्ट मागच्या 5 वर्षापासून शिकवतोय. आणि हे अल्टरनेट माझ्या टोटल टीचिंग एक्सपिरियन्समध्ये 8 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये हा प्रत्येक सब्जेक्ट मी शिकवलेला आहे. टेक्निकल MPSC असू द्या किंवा याच्यामध्ये IESला असू द्या, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला किंवा गेटला किंवा ह्या सगळ्याच एक्झाम्सला मी इथं शिकवलेलं आहे. सो तुम्हाला 100% याच्यावरती तुम्ही माझ्यावरतीही रिलाय राहू शकता याच्यामध्ये. तसंच हायड्रोलिक मशीन्सला मी आताच बोललो की RK राजपूत आहे. RACलाही तुम्ही बुक रेफर करू शकता लोकल कुठल्याही एका ऑथरचं. इंडस्ट्री इंजिनला सुद्धा याच टाईपमध्ये OP खन्ना असेल किंवा आणखी तुम्ही बाकीचे बुक रेफर करू शकता. सिलेबस बघून तुम्ही त्याप्रमाणे बुक रेफर करू शकता. कुठलेही टेक्स्ट बुक्स तुम्हाला डिप्लोमाची सवय असेल, इंजिनिअरिंगची सवय असेल तर तेच बुक रेफर केलं आणखी चांगलं. किंवा इथंही मी याचा व्हिडिओ किंवा माझे हे प्रिंटेड स्टडी मटेरियल्स किंवा माझ्याकडे असलेलं एक्झाम्पल हँड रिटन नोट्स किंवा तुमच्याकडे अगोदर असलेले गेटचं कंटेंट सुद्धा ह्याला मोर दॅन सफिशियंट आहे. बघा, गेटच्या नोट्स
मी उद्या किंवा परवा दिवशी पोस्ट करणारच आहे एक्झाम स्टडी 1 वरती. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. ऑलरेडी मी केलेलाच आहे याच्यामध्ये. आणि सेक्शन सी मध्ये, तर सेक्शन सी मध्ये तुम्ही याच्यामध्ये ॲज युजुअल व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2चं किरपाल सिंगचं हे बुक रेफर करू शकता. तो या टाईपमध्ये किरपाल सिंगला तुम्ही इथं रेफर करू शकता. आपण जर बघितलं तर आता हे काय सांगण्याचा मागचा जो प्रीचा कट ऑफ होता तो माहिती सगळ्यांनाच की ओपन कॅटेगरीसाठी 24 होता, नंतर फिमेल कॅन्डिडेटला 1 होता, 13 असेल इकडं, स्पोर्ट्स पर्सनला एससीला या टाईपमध्ये, जो की आता आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. बट आपण मेन्स विषयी डिस्कस करू शकतो की मेन्सला मागचा जो कट ऑफ होता बघा ओपन कॅटेगरीसाठीचा, त्यामध्ये ओपन मीन्स जनरल जर बघितलं तर आपण 188 होता, रिवाइज कट ऑफ आहे. नंतर फिमेल कॅन्डिडेटला 120 होता, स्पोर्ट्स 142. त्याचप्रमाणे मध्ये एस सीमध्येही जनरल एस सीमध्येही तुम्ही बघताय की 152 असेल मेल कॅन्डिडेट्सला. ॲज युजुअल इथेही मेल कॅन्डिडेट्सला आपण बघितलं 188 होता. एस टी असेल तर ऑब्व्हियसली कमीच असणार आहे इथं, हा थोडासा 130 आहे. नंतर एस बी सी असेल 162 होता, एस जास्त होता. ओबीसी असेल त्याच्यामध्ये आणखी थोडासा जास्तीचा म्हणजे 174च्या हा कट ऑफ होता. सो स्टुडंट्स, रिक्वेस्ट आहे माझी की तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला सुरुवात करा, वेळ न वाया घालवता. तुम्ही स्ट्रॅटर्जी ठरवा, तुमची प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे की तुम्हाला वेटेज तर समजूनच आलेलं आहे. थोडक्यात मी तुम्हाला सगळीच रेफरन्स बुकची लिस्ट पण दिलेली आहे आणि सगळ्या नोट्सही मी पोस्ट करणारच आहे. आणि तुमची काय जे ॲडिशनल तुमची रिक्वायरमेंट असेल तशी ते व्हिडिओच्या खाली तुम्ही पोस्ट करू शकता किंवा मला तसा टेक्स्टही करू शकता, काही अडचण नाही याच्यामध्ये. जेवढा आपल्याला वेळ आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे फ्रेम करून देऊ शकतो तुम्हाला हा टाइम टेबल. आणि तुम्ही सब्जेक्टपासून सुरुवात करू शकता. जे 40 मार्क्सचे जे सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे 20 क्वेश्चन्सवाले जे सब्जेक्ट्स आहेत तुमचे, जे बेस्ट सब्जेक्ट्स आहेत त्यापासून तुम्ही सुरुवात करा. आणि क्वेश्चन्स आपण पुढे पुढे तशी स्ट्रॅटर्जी डिस्कस करतच राहणार आहोत. सो थँक्यू स्टुडंट्स.